नमस्कार मंडळी, अश्विनीज किचनमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. आणि आज मी बनवणार आहे रताळ्याची हेल्थी अशी टिक्की, जी तुम्ही वेट लॉसमध्ये पण खाऊ शकता आणि लहान मुलांनासुद्धा देऊ शकता. तर त्यासाठी मी इथे 2 रताळे घेतलेले आहेत. फ्लॉवरचे काही तुकडे करून घेतलेले आहे. गाजरचे वाटीभर असे तुकडे करून घेतलेले आहेत. फरसबी आणि मटर घेतलेले आहे वाटीभर मिक्समध्ये. सर्वात आधी हे आपण कुकरमध्ये शिजवून घ्यायचं आहे. कुकरमध्ये शिजवून घेतल्याच्या नंतर आपण रताळ्याचं वरचं आवरण काढून घ्यायचं आहे. अशाच पद्धतीने दुसऱ्या रताळ्याचं पण आवरण काढून घेतलेलं आहे. तर आता हे आपण बारीक असे चुरगटून घ्यायचे आहेत. आणि आता त्याच्यामध्ये बाकीचे व्हेजिटेबल्स होते शिजवलेले, ते पण टाकून चुरगटून घ्यायचं आहे, जेणेकरून ते एकजीव होतील. अशा पद्धतीने चुरगटल्याच्या नंतर आपण त्याच्यामध्ये आलं लसणाची पेस्ट टाकणार आहे 1 चमचा. हळद टाकायची अर्धा चमचा. घरातला मसाला 1 चमचा टाकायचा आहे. मीठ टाकायचं आहे चवीनुसार. आणि गरम मसाला 1 चमचा टाकायचा आहे. आता त्याच्यामध्ये 6 चमचे बेसनाचे टाकायचे आहेत. आता हे एकजीव करून घ्यायचं आहे. एकजीव केल्याच्या नंतर त्याची आपण टिक्की बनवायची आहे. अशा पद्धतीने टिक्कीचा शेप द्यायचा आहे. आता अशाच पद्धतीने आपण सर्व मिश्रणाची टिक्की बनवून घ्यायची आहे. आता हे सर्व झालेले आहे. तर आता आपण ह्याला थोडंसं 2 ते 3 चमचे रवा घेतलेला आहे. त्याच्यामध्ये मीठ टाकायचं आहे थोडंसं. आणि आता ती टिक्की रव्याने कोट करून घ्यायची आहे दोन्ही बाजूने. आणि पॅनमध्ये ऑइल टाकलेलं आहे, किंवा तुमच्या घरात जो ऑइल असेल तो ऑइल घ्यायचा. आणि ती टिक्की दोन्ही साईडने फ्राय करून घ्यायची आहे मध्यम आचेवरती. ऑलिव्ह ऑइल वेट लॉसमध्ये चांगलं असतं, म्हणून मी इथे हे ऑलिव्ह ऑइल वापरलं आहे. तुमच्याकडे ऑलिव्ह ऑइल नसेल तर तुम्ही घरातलं तुमचं तेल वापरलं तरी चालेल. तर अशा पद्धतीने ही टिक्की आलटून पलटून दोन्ही साईडने गोल्डन होईपर्यंत फ्राय करून घ्यायची आहे. ही बघा, रताळ्याची वेट लॉससाठी हेल्थी अशी ही टिक्की, जी तुम्ही लहान मुलांना पण देऊ शकता. खूप पौष्टिक अशी टिक्की आहे. आणि तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली तर माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.